नमस्कार, आपण पाहत आहात गावकूस न्यूज चॅनल। आज या ठिकाणी माढा लोकसभा विधानसभा निवडणूक या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाची आदरणीय पवार साहेबांची सभा या ठिकाणी होणार आहे। तसं पाहिलं तर माढा तालुक्याच्या इतिहासात आजपर्यंत खूप मोठमोठ्या सभा झाल्या आणि त्या बऱ्यापैकी जवळजवळ याच मैदानावर झाल्या, परंतु आजपर्यंतच्या इतिहासात एवढी मोठ्या प्रमाणावर मंडप, एवढी मोठी बैठक व्यवस्था आणि एवढे मोठ्या प्रमाणे सभेचं आयोजन नियोजन हे पहिल्यांदाच करण्यात आलेलं आहे। असं असलं तरी या सभेमागचं किंवा ही सभा होण्यामागचं एवढं मोठं नियोजन करण्यामागचं खरं कारण म्हणजे आजपर्यंतच्या माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या 30 वर्षाच्या काळातील त्यांनी कायम शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हाताला धरून या तालुक्यात मतदारसंघात कामं करून घेतली आणि या तालुक्याचा विकास करण्यामध्ये पवार साहेबांचा जेवढा मोठा हात आहे तेवढा आजपर्यंत कुणाचाही नाही। त्यामुळे या ठिकाणी यावर्षी आमदार बबनदादा शिंदे यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांना दगाबाजी करून, गद्दारी करून स्वतःचं वेगळं अपक्षपणे लढत असल्यानेच पवार साहेबांनी या मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अभिजित पाटील यांना तिकीट देऊन या निवडणुकीची तयारी केलेली आहे। याचाच अर्थ यावर्षी या होणाऱ्या निवडणुकीमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचा विजय होणार आणि या तालुक्याच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळणार का, अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे। तसं पाहिलं तर उजनी धरणाची निर्मिती झाली। उजनी धरणाची निर्मिती झाल्यानंतर या तालुक्याला उजनी धरण शेजारी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी मिळालं, परंतु शिनामाडा उपसा सिंचन असेल किंवा भीमासिना जोड कालवा असेल, या सगळ्या मोठमोठ्या जलसिंचनाच्या योजनांना शरदचंद्रजी पवार यांनी आमदार बबनराव शिंदे यांना मोठ्या प्रमाणावर साथ दिली, मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला। आजपर्यंत या तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे हे या तालुक्याचा जो काही विकास झाला तो माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माननीय अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून झाला, हे छातीठोकपणे सांगत होते। असे असले तरी या दोघांशी बबनदादांनी का गद्दारी केली हा एक लोकांना पडलेला प्रश्न आहे। त्यामुळे आजच्या या विधानसभेच्या सभेमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब आल्यानंतर काय बोलणार, आमदार बबनदादांच्या या गद्दारीचा कसा समाचार घेणार, याकडे या तालुक्यातील मतदारांचे, जनतेचे लक्ष लागून राहिले आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची, लोक येण्याची शक्यता आहे। कारण या माढा तालुक्याच्या विकासामध्ये सगळ्यात जास्त वाटा आणि हातभार हा या देशाचे नेते, केंद्रीय माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा असल्यामुळे या तालुक्यातील सिंचनाच्या जेवढ्या बी योजना आहेत त्या सर्व योजना शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादानेच पूर्ण झालेत, असे या तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे जनतेला सांगत होते, सांगत आहेत। मग असं असताना स्वतःच्या मुलाचा आमदार करण्यासाठी, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी पवार साहेबांची गद्दारी केली का? पवार साहेबांनी अनेक वेळा बबनराव शिंदे यांनी अनेक वेळा हेलपाटे मारूनही पवार साहेबांनी त्यांना तिकीट का दिलं नाही, या सगळ्याचा मागचा उलगडा आजच्या या महाभयान आणि मोठ्या सभेतून होणार असून या सभेमुळे कदाचित उद्याच्या माढा तालुक्याच्या राजकारणाचं, विकासाचं आणि सर्व चित्र पालटलेलं पाहायला मिळेल आणि शरदचंद्रजी पवार नव्या नेत्याला, नव्या आमदाराला या तालुक्याची धुरा देणार असं एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे।